महाराष्ट्रातल्या सर्व जनतेसाठी सरकारची अर्जंट सूचना. 31 मार्च आधी ही 10 कामे करा, नाहीतर 1 एप्रिलपासून 10,000 रुपयांचा दंड. मुख्यमंत्र्यांनी सर्व जनतेला दिला अर्जंट इशारा. तुम्ही पुरुष असाल, महिला, तरुण असाल किंवा विद्यार्थी असा किंवा ज्येष्ठ नागरिक असाल, राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला ही 10 कामे आजच्या आज पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. पहा, या 10 कामांपैकी सगळी कामं महत्त्वाची आहेत. यातलं पहिलं 1 नंबरचं काम जर तुम्ही करायचं विसरलात तर तुम्हाला 2,000 रुपयांचा दंड आहे. दुसरं काम विसरलात तर 1 एप्रिलला 3,000 रुपयांचा फटका बसेल. तिसरं काम अपूर्ण राहिलं तर 5,000 रुपये खिशातून जातील. आणि सर्वात भयानक म्हणजे ते 10 नंबरचं काम. हे तर सर्वांनाच करायचंय. ते जर केलं नाही तर 10,000 रुपयांचा दंड होणार आहे. पण तो दंड तुमच्या बँक खात्यातून डायरेक्ट कापून घेतला जाईल. आणि हा दंड एकदा कापून घेतला की तुम्हाला तुमच्या बँक खात्यातून 1 रुपयाही काढता येणार नाही. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही. गॅस सिलेंडर, रेशन कार्ड काहीच मिळणार नाही. शेवटची तारीख आहे 31 मार्च. आता ही 10 कामं प्रत्येक माणसाच्या आयुष्याशी जोडलेली आहेत. यातलं एक काम तुमच्या बँक खात्याबद्दल आहे, तर दुसरं सरकारी योजनांबद्दल. एक काम तुमच्या गाडीच्या संदर्भात आहे, तर एक महत्त्वाचं काम गॅस सिलेंडरबद्दल आहे. आपल्याला माहीतच आहे की मार्च महिना किती धामधुमीचा असतो. मार्च एंडिंगला अनेक नियम बदलतात. डिसेंबरला कॅलेंडर बदलतं, पण आर्थिक हिशोब मात्र मार्चमध्येच संपतात. म्हणूनच 1 एप्रिलपासून सरकार हे जाचक नियम लागू करते. त्यामुळेच 31 मार्च ही डेडलाईन ठरवली आहे. मग ती नेमकी कामं आहेत तरी कोणती? नीट लक्ष देऊन पहा. पहिलं काम आहे आधार कार्डचं. ज्यांच्याकडे आधार आहे त्यांनी तातडीने आधार अपडेट करून घ्यायचे. दुसरं काम पॅन कार्डचं आहे. ज्यांच्याकडे पॅन कार्ड आहे त्यांना 3,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो जर त्यांनी दिरंगाई केली तर. तिसरं काम थेट तुमच्या बँकेशी जोडलेलं आहे. चौथं, 5वं आणि 6वं काम तुमच्या स्वतःच्या घराच्या कागदपत्रांबद्दल आहे. तुमच्याकडे 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर असेल तर तुमची गाडी जप्त होऊ शकते आणि 10,000चा दंड लागू शकतो. आणि सर्वात घातक 10 नंबरचं काम, जे 31 तारखेच्या आत केलं नाही तर तुमच्या सर्व योजनांचे पैसे कायमचे थांबतील. गॅस सबसिडी मिळणार नाही. बँकेतले तुमचेच पैसे अडकून पडतील. हे सगळं वरवरचं वाटत असलं तरी प्रकरण खूप गंभीर आहे. सरकारने आधी 31 डिसेंबर दिली होती, पण लोकांनी दुर्लक्ष केलं. म्हणून आता 31 मार्च हीच शेवटची संधी आहे. यापुढे एकही दिवस वाढवून मिळणार नाही हे स्पष्ट सांगण्यात आलंय. या व्हिडिओद्वारे तुम्हाला वेळीच सावध करायला आम्ही आलो आहोत. बघा, आता हाताशी फक्त काही तास आणि मोजकी दिवस उरलेत. जर तुम्ही ही कामं वेळेत पूर्ण केली नाहीत तर तुमच्या कष्टाच्या कमाईवर आणि भविष्यावर दुःखाचा डोंगर कोसळणार आहे. प्रशासन आता कोणाचीही दयामया दाखवणार नाही. मागच्या वेळी ज्यांनी गाफील राहायची चूक केली त्यांना 2024 मध्ये मोठा फटका बसला होता. कुणी 10,000 भरले तर कुणी चक्क 25-30 हजार दंड भरला. विचार करा, बँकेचे व्यवहार बंद झाले ते किती हाल होतील. जर तुम्हाला तुमचं खातं चालू ठेवायचं असेल, आधार पॅन सुरक्षित ठेवायचं असेल, तुमची गाडी आणि घर वाचवायचं असेल तर ही 10 कामं डोळ्यात तेल घालून पूर्ण करा. नाहीतर तुम्ही या दंडाच्या चक्रव्यूहात अडकाल. आत्ताच जागे व्हा. दरवर्षी मुदत संपण्यापूर्वी सरकार अशा सूचना देतं आणि यंदाही ही 10 महत्त्वाची कामं समोर आली आहेत. यातली एक जरी चूक झाली तरी प्रत्येक कामाचा वेगळा दंड आहे. आधारचं काम राहिलं तर 2,000, पॅनचं चुकलं तर 5,000, गाडीचं राहिलं तर 10,000 दंड आणि 10व्या कामात चूक केली तर हक्काचे पैसे येणं कायमचं बंद होईल. स्वतःच्या खात्यातून पैसे काढायला नाकी 9 येतील. ही सर्व कामं मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. कोणती कामं आहेत, कुठे जायचं, कशी पद्धत आहे आणि कोणती कागदपत्र न्यायची आहे, ही सगळं सविस्तर सांगतो. जर तुम्हाला दंड चुकवायचा असेल आणि टेन्शन फ्री जगायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात सोडू नका. महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व बांधवांनो आणि भगिनींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी संकटातून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर उद्या सकाळी मोबाईलवर दंडाचा मेसेज आला तर आश्चर्य वाटायला नको, कारण वेळ आता हातातून निसटलीये. जर तुम्हाला वाटत असेल की अजून खूप दिवस आहेत तर तुम्ही स्वतःच्याच पायावर धोंडा मारताय. प्रशासनाने आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी आता कडक पवित्रा घेतला असून 31 मार्च ही लक्ष्मण रेषा आखली आहे. या तारखेच्या आत कामं झाली नाहीत तर सर्व व्यवहार ठप्प होतील. यातलं सर्वात पहिलं काम आहे तुमच्या घरासमोरच्या गाड्यांबद्दल. ज्यांच्याकडे दुचाकी किंवा 4 चाकी आहे त्यांच्यासाठी हे मोठं संकट ठरू शकतं. तुम्ही म्हणाल, गाडी तर माझीच आहे, मग कसला दंड? तर मित्रांनो, नियम बदललाय. गाडीवर HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असणं आता सक्तीचं आहे. जुनी बाईक असो वा नवी कार, जर लेझर कोड असलेली प्लेट नसेल तर 31 मार्च नंतर पोलीस 5 ते 10,000 दंड वसूल करतील. ही प्लेट लावायची मुदत आता संपतीये. 1 एप्रिलला विना प्लेटची गाडी काढली तर थेट 5,000ची पावती फाडली जाईल. आजच ऑनलाईन बुक करा, नाहीतर गाडी घराबाहेर काढणं कठीण होईल. दुसरी महत्त्वाची बातमी आपल्या लाडक्या बहिणींसाठी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होतोय.
पण जर तुम्हाला ही मदत कायम हवी असेल तर ई-KYC केल्याशिवाय पर्याय नाही. बऱ्याच जणींना वाटतंय पैसे आले म्हणजे झालं, पण तसं अजिबात नाही. आधार आणि बँक खाते लिंक नसेल तर 31 मार्च नंतर तुमचे 1500 रुपये कायमचे थांबतील. हीच तुमची शेवटची वेळ आहे. यानंतर वेळ वाढवून मिळणार नाही. म्हणून आजच जवळच्या CSC केंद्रावर धाव घ्या, ई-KYC करा आणि पुरावा म्हणून स्क्रीनशॉट ठेवा. अन्यथा तुमचं नाव लाभार्थी यादीतून थेट कट होईल. तिसरं काम पैशांची गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आहे. शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात तुमची कमाई असेल तर नॉमिनी म्हणजेच वारसदाराचं नाव जोडण्याची 31 मार्च ही अंतिम तारीख आहे. वारसदार नसेल तर तुमचं ट्रेडिंग अकाउंट पूर्णपणे फ्रीज होईल. तुमचेच कष्टाचे शेअर्स तुम्हाला विकता येणार नाहीत. तुमची मोठी गुंतवणूक अडकून पडू नये असं वाटत असेल तर हे काम तातडीने उरकून घ्या. चौथा काम तुमच्या मोबाईल सिम कार्डबद्दल आहे. तुमच्या नावावर सध्या किती सिम कार्ड चालू आहेत याची तुम्हाला कल्पना आहे का? जर तुमच्या जुन्या सिमचा कोणी चुकीचा वापर केला तर पोलीस थेट तुमच्या घराचा पत्ता शोधत येतील. 31 मार्चच्या आधी संचार साथी पोर्टलवर जाऊन स्वतःचे सिम कार्ड तपासा आणि जे वापरात नाहीत ते बंद करा. यामुळे तुम्ही भविष्यातील मोठ्या पोलीस कटकटीतून वाचू शकता. पाचवं काम पेन्शन घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. त्यांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र म्हणजेच आपण जिवंत असल्याचा पुरावा द्यावाच लागतो. याची शेवटची डेडलाईन 31 मार्च आहे. हे प्रमाणपत्र दिलं नाही तर पुढच्या महिन्यापासून तुमची पेन्शन बंद होईल. मग औषध पाण्याला पैसे कुठून आणणार? आजच डिजिटल पद्धतीने किंवा बँकेत स्वतः जाऊन हे सर्टिफिकेट जमा करा. सहावं काम आधार बँक सीडिंगचं आहे. सरकारकडून मिळणाऱ्या सर्व योजनांचे पैसे आता DBTद्वारे येतात. जर तुमचं बँक सीडिंग स्टेटस इनॅक्टिव्ह दिसलं तर PM किसान किंवा इतर कोणत्याही योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. बँकेत जाऊन तातडीने KYC अपडेट करा. सातवं काम म्हणजे ज्यांनी 10 वर्षांपूर्वी आधार कार्ड काढलं होतं त्यांनी ते अपडेट करणं सक्तीचं आहे. 31 मार्चपर्यंत हे काम कमी खर्चात होईल. त्यानंतर मोठा दंड भरावा लागेल किंवा तुमचा आधार बाद ठरेल. आठवं आणि सर्वात खतरनाक काम म्हणजे पॅन आधार लिंक. हे लिंक नसेल तर तुमचं पॅन कार्ड कायमचं रद्दी होईल. त्यानंतर बँकेतून 50,000पेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. साधं कर्जही मिळणार नाही. 9वं काम घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्याचं आहे. 31 मार्चपर्यंत थकीत टॅक्स भरला तरच तुम्हाला दंडमाफीचा फायदा मिळेल. 1 एप्रिलपासून व्याजाचा मोठा डोंगर तुमच्या डोक्यावर उभा राहील. आणि 10वं भयंकर काम GST रिटर्न आणि इन्कम टॅक्स संदर्भात आहे. व्यापाऱ्यांनी हे काम 31 मार्चपर्यंत संपवलंच पाहिजे, नाहीतर मोठी सरकारी नोटीस तुमच्या दारात येईल. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही या 10 कामांची माहिती ऐकली, पण एक नागरिक म्हणून मला तुम्हाला काही गोष्टी मनापासून सांगायच्या आहेत. दरवर्षी आपण पाहतो की शेवटच्या दिवशी सर्व्हर डाऊन होतो, बँकेमध्ये गर्दी होते आणि शेवटी आपल्याला दंड भरावा लागतो. मागच्या वर्षी माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीला फक्त पॅन लिंक नसल्यामुळे 5,000 रुपये विनाकारण भरावे लागले होते. ही चूक तुम्ही करू नका. ही केवळ सरकारी कामं नाही तर तुमच्या कष्टाच्या पैशांची सुरक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं, सरकारने ही मुदत वाढवून द्यायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. आता मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांच्या आधाराने पॅन आधीच लिंक आहे? ज्यांचे काम झाले आहे त्यांनी कमेंटमध्ये डन असं लिहा, जेणेकरून इतरांनाही प्रेरणा मिळेल. आणि ज्यांना काही अडचणी येत असतील, समजा तुमची जन्मतारीख मॅच होत नसेल किंवा मोबाईल नंबर लिंक नसेल, तर त्या समस्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. मी स्वतः तुमच्या कमेंट्स वाचून त्यावर उपाय सांगण्याचा प्रयत्न करेन. आपण मिळून एकमेकांना मदत करूया. आणि एक महत्त्वाची टीप, ही सर्व कामे करताना शक्यतो सायबर कॅफेमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही घर बसल्या अधिकृत सरकारी वेबसाईटवरून करण्याचा प्रयत्न करा. कारण सध्या फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. चुकूनही कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका किंवा OTP कोणाला शेअर करू नका. महास्वयम किंवा आपले सरकार यासारख्या अधिकृत पोर्टलचाच वापर करा. जर तुम्हाला यावर सविस्तर हाऊ टू व्हिडिओ हवा असेल तर तसंही मला सुचवा. मी उद्या लगेच त्यावर व्हिडिओ घेऊन येईल. शेवटी इतकंच सांगेन, हा व्हिडिओ फक्त स्वतः बघून सोडू नका. आपल्या महाराष्ट्रात अजूनही अनेक ग्रामीण भागातील लोकांना या बदलांची माहिती नसते. तुमच्या WhatsApp ग्रुपवर किंवा तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ आता शेअर करा. तुमचा एक शेअरमुळे कोणाचेही तरी 10,000 रुपये वाचू शकतात. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. भेटूया पुढच्याच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.